बेबी काय खाणार का? बकासूर मी काय खायचंय काय प्यायचं हेच विचार. कधी काय पाहिजे ते नको विचारूस मला. काय झालं? काय झालं? अरे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बॉयफ्रेंडनी तिला एक पांडा गिफ्ट केला. तिचं गेंडासारखं तोंड असून आणि मी इथे एवढी भांडूपची ऐश्वर्या राय, तू मला साधी दुधाची देत पण साय. अरे वा, इथं कविता झाली. राय साय. हो, अजून एक ऐकायची आहे का? स्टेशनवरचं अन्नाचं भारी लागतं सांबार, मी आहे व्हॅनिला केक आणि माझ्या नशिबाला लागलाय काय डांबार. तुला काय वाटत नाही का? बाकीचे बॉयफ्रेंड त्यांच्या गर्लफ्रेंडसाठी शायरा लिहितात, कविता लिहितात, पुस्तकं लिहितात आणि इथे मी तुझ्यासाठी काय काय कविता शायरा लिहिते. ते बघ तिकडे. हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे. तो पोरगा त्याच्या गर्लफ्रेंडला किती प्रेमाने चमचे घेऊन देते. जा ना मग तू पण घे. जाते त्याच्याकडे आणि त्याची दुसरी गर्लफ्रेंड बनते म्हणजे मला तो घेऊन देईल. अरे इथे रात्रभर लोक कॉलवर बोलतात आणि साधा इथे माझा तुला मेसेज किंवा कॉल जर येतो तर तुला झोपायचा बोल चिरते. मग तू मला बाकीच्यांसोबत कम्पेअर करते, मग मी काय करू? पण मी झोपून जातो. तू का मला रमासारखं समजतोस का? ही रमा कोण? तू ना मराठी झी5 वर हे काय नवीन ही सिरीज बघ. त्यात प्रिया बापटचं कॅरेक्टरचं नाव रमा आहे. तिथे ते कपल्स त्यांच्या लाईफला नवीन दृष्टिकोन देतात. रमा आणि आदित्य आपल्या सेटल्ड लाईफ मध्ये नवीन अर्थ शोधतात. त्यात पण रमाला वाटतं की दुसरे कपल्स परफेक्ट कपल आहेत आणि त्यांच्यातला स्पार्क संपलेला आहे. पण नंतर खूप गोष्टी चेंज होतात आणि खरं काय आहे ते कळतं. 31 मार्चला ही सिरीज येणार आहे. तू बघ आणि मी पण बघते, मग तुला समजेल. मग आपल्या दोघांमध्ये भांडणं नाही होणार. हा ठीक आहे, बघतो. तसं पण तूच भांडण करते, बाकीचे गर्लफ्रेंड बघ किती शांत असतात. काय म्हणतो?